अमरावतीत श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीनं केंद्रीय दळणवळण व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आलाय। या पुरस्कारात 5 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ समाविष्ट आहे। या व्यतिरिक्त विदर्भातील अकोला येथील वंदना धोत्रे व भंडारा जिल्ह्यातील वंदना वैद्य या 2 उत्कृष्ट शेतकरी महिलांना विशेष सन्मान देत त्यांना शारदाबाई पवार उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार 2024 मध्ये 1,11,111 रुपये रोख रक्कम देण्यात आली। यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संस्थेचे आभार मानून त्यांना देण्यात आलेल्या 5 लाख रुपये पुरस्कार शिवाजी शिक्षण संस्थेला परत करत आणखी 20 लाख रुपये देत 25 लाख रुपये असलेला पंजाबराव देशमुख पुरस्कार पुढल्या वर्षीचा जाहीर केला। हा पुरस्कार ज्यांच्या नावाने आहे त्या नावामध्ये खूप मोठी शक्ती आहे। ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन हे शिक्षण क्षेत्राकरता आणि शेतकऱ्यांकरता समर्पित केलं, असं आपल्या विदर्भाला एक आदर्शवत व्यक्तिमत्व म्हणजे भाऊसाहेब देशमुख। त्यांच्या जीवनामध्ये भारताचे पहिले कृषी मंत्री म्हणून त्यांनी विशेषतः ज्या कार्याची सुरुवात केली त्याचा परिचय आपल्या सगळ्यांना आहे। मधल्या काळामध्ये हर्षवर्धनजींनी त्यांच्या लोकसभेच्या काळात जी भाषणं होती ते सगळं गोळा करण्याची जबाबदारी घेतली होती। सुधीर भोंगळे हे काम करत होते त्यावेळी बोर्डमधून त्या संबंधातली माहिती मोठ्या प्रमाणावर एकत्रित झाली आणि त्या सगळ्यातून हे लक्षात आलं की त्या काळामध्ये विशेषतः ग्रामीण आणि कृषी क्षेत्राबद्दलची एक उत्तम विजन त्या काळात त्यांनी बाळगली होती आणि त्याच आधारावर त्यांनी कार्य करण्याचा प्रयत्न केला।